गृह खातं आहे की नाही, पोलीस आहेत की नाही, म्हणजे विचित्र महाराष्ट्राची परिस्थिती या सगळ्यामध्ये आपण बघतो. त्यामुळं आज कोणीही सुरक्षित नाहीत महाराष्ट्रात, हे दुर्दैवानं म्हणावं लागतं. ना महिला सुरक्षित आहेत, ना मुली सुरक्षित आहेत, ना बेरोजगार सुरक्षित आहे, ना शेतकरी आहे, कोणी नाही. सगळं वाऱ्यावर सोडून महाराष्ट्रामध्ये जनतेला, लोकांना वाऱ्यावर सोडून महाराष्ट्राची लूट करणं एकमेव उद्देशाने सरकार काम करत आहे. याच्या पलीकडे या सरकारकडे दुसरा अजेंडाच नाही, असं दुर्दैवानं म्हणावं लागेल. सर, दुसरीकडे नाशिकमध्ये कॅप्टन अशोक खरात नामक व्यक्तीला अटक केलेली आहे. अटक केल्यानंतर त्याच्या पेंढरमधला बरेच सारे गुन्हे मिळाले. तो राजकीय नेत्यांच्या भविष्य बघायचा, ज्योतिषवाणी करायचा आणि बरेच राजकीय नेते त्याच्या संपर्कात असल्याची माहिती देखील समोर. हा कॅप्टन खरातची आता वरात निघालेली आहे. हा 56 व्हिडिओ त्या ठिकाणी भेटलेत. आजकाल 56 म्हटलं की जरा माणसाला भीती वाटते. मग ते 56 इंचची छाती वगैरे वगैरे आपण सगळं बघतो ना, तर ते 56 व्हिडिओ ते मिळालेत. आणि दुर्दैवानं की सुदैव म्हणावं, काय बोलावं, महिला आयोगाच्या अध्यक्षा अशा भोंदूबाबांचे पाय धरून, पाय चेपून, पाय धुताना आम्हाला सगळे दिसत आहेत. म्हणजे या महिलांना काय न्याय देऊ शकतील? ज्यांची श्रद्धा ज्यांना अंधश्रद्धेवर विश्वास आहे, भविष्यावर विश्वास आहे, भविष्यवाणीवर आहे, एस्ट्रॉलॉजरवर आहे, अशा त्या ठिकाणी खुर्चीवर बसलेल्या आमच्या आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षाकडून या महाराष्ट्रातील महिलांनी कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात? आणि दैवी शक्ती वगैरे तो सांगत होता ते, आणि अनेक राजकीय लोकांचे तर आहेच ते. आता ते व्हिडिओमध्ये महिलांचं शोषण झाल्याची सुद्धा माहिती आम्हाला मिळते. आणि असे भोंदूगिरी करणारे देशभरामध्ये आता खूप सुळसुळाट आलेला आहे. आणि ही सर्व दैवी शक्ती देव यांच्या अंगात येतो. आणि अलीकडे तर काही महाराजांच्या अंगामध्ये, महाराजांच्या पुढे माईक धरूनही भूत बोलतो. म्हणजे हेही पाहिलं आपण. तो एक आहे बाबा, माईकवर भूत बोलत आहे, माईक धरून सांगतो आहे, तो मान हलवत आहे. हे सगळं विचित्रच चाललेलं आहे. हे म्हणजे अख्खा देश अंधश्रद्धेत बुडाला आहे. त्यामुळे ह्या भोंदूगिरी यांची पावत आहे. आणि राजकीय लोकही सुद्धा भविष्यासाठी कर्तृत्वानं मोठं होण्यापेक्षा भविष्य पाहून मोठं होण्याच्या संधी शोधत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती होईल की अधोगती होईल, हा खरा विषय येतो. त्यामुळे मला तरी असं वाटतं याकडून सगळ्या परिस्थिती की महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तिकडे त्या कॅप्टन खरातचे पायधुतांचा व्हिडिओ समोर आला आहे. म्हणजे यांचा अंधश्रद्धेवर पूर्ण विश्वास आहे. या अंधश्रद्धेवर विश्वास असणाऱ्या भगिनीकडून महाराष्ट्रातील भगिनी सुरक्षित राहतील का? त्यांना न्याय मिळेल का? त्यामुळे त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलेला आहे. त्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजेत, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. विधान परिषदेमध्ये काही वेळापूर्वी महसूल मंत्र्यांनीच मान्य केलं आहे की महसूल खात्यात आतापर्यंत सगळ्यात मोठी अनियमितता झाली आहे. 155चा दुरुपयोग करून अनेकांना फसवलं गेलं आहे. एक मोठं कार्टेल आहे असं त्यांनी स्वतःच भ्रष्टाचाराचं उदाहरण देत मान्य केलं आणि 7 दिवसात कारवाई करू असं स्वतः म्हणतायत राज्याचे महसूल मंत्री. आता राज्याच्या महसूल मंत्र्यांच्याकडून आलेलं वक्तव्य हेच दाखवते की सर्व विभाग किती दक्ष आहेत आणि अधिकारी किती फायदा घेत आहेत. लुटारू, बिल्डर, डेव्हलपर, लँड माफिया हे कशा पद्धतीनं महाराष्ट्रातील जनतेला लुटत आहेत किंवा महाराष्ट्राला लुटत आहेत, हे सगळं आता सिद्धच झालेलं आहे. त्यामुळं बावनकुळेजींचं वक्तव्य हेच सांगताय की हे खात्यामध्ये जो काही आता दुरुपयोग चालला आहे किंवा कलमाचा दुरुपयोग म्हणण्यापेक्षा सर्व अधिकारी त्या पदाचा दुरुपयोग करतायत. त्या खुर्चीवर बसून त्यांना धाकच कुणाचा राहिला नाही. कारण सत्ताधारी मंत्री आणि आमदार हे जर त्या अधिकाऱ्याकडून उलटसुलट कामं करून घेत असतील
चुकीचं करून घेत असतील, त्यांच्याकडून वाटेल त्या पद्धतीनं कायद्याचा तोडमोड करून कामं करून घेत असतील, तर ते कुणाला धाक देणार, ते कसे धाक ठेवू शकणार? त्यामुळं तुमचे 4 कामं करायचे आहेत असं ठरवून अधिकाऱ्यांनी स्वतःचे 10 कामं करून प्रचंड माया गोळा करायचं काम सुरू केलं आहे. अनेकांचे हेच आता या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे आणि तेच त्यांच्या वक्तव्यातून निराश दिसतंय असं मला वाटतं. सामंतांनी दावा केलाय की काँग्रेसचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, तर ते काही खासदार खासदार ते आमच्या संपर्कात आहेत आणि काही दिवसांनी ते शिवसेनेमध्ये सक्रिय सहभाग घेतील. उभाट्याचे खासदार संपर्क नाही, आता ते आमचे उद्योग मंत्री आहेत, त्यांचे उद्योग तसे सुरू राहिले पाहिजेत. ओरिजिनल उद्योग बंद झाले आहेत आणि ओरिजिनल उद्योगामध्ये आता काही त्यांना रस राहिला नाही, कारण त्यांचं उद्योग खातं चालत नाही, ते चालवण्यासाठी सक्षम नाहीत, कारण त्यांच्याकडे तसे अधिकारच ठेवले गेले नाहीत. त्या खात्यामध्ये सर्व अधिकारी वापरत आहेत असं माझ्याकडे माहिती आहे. त्यामुळे नवीन उद्योग त्यांनी शोधला असेल तर काम तरी डोक्याला मेंदूला काम पाहिजे, त्यामुळे त्यांनी तो काम शोधलं असावं आणि त्या शोधातून त्यांना काहीतरी गवसलं असावं असं ते मला वाटतं. पण यामध्ये किती तथ्य आहे हे वल्गना खूप दिवसापासूनच्या सुरू आहेत. त्यामध्ये लोकांनी किती विश्वास ठेवावा आणि अशा अफवा पसरवून स्वतःची इमेज सुधारण्याचा जर प्रयत्न असेल तर त्यांना शुभेच्छा आहे. बरं, अशोक खरातचा मुद्दा मी परत विचारतो तुम्हाला. आता सरकार त्याच्यामध्ये पडेल आणि सरकार अशोक खरात यांना वाचवायचा प्रयत्न करेल असा दावा नाना पटोले यांनी केलाय, कारण अनेकांची व्हिडिओ पूजा करतानाचे व्हिडिओ आहेत राजकीय नेत्यांची. नाही, त्यामध्ये काही मोठ्या प्रभावशाली महिलांचे सुद्धा व्हिडिओ आहेत असं ऐकिवात आलेलं आहे. प्रभावशाली जर महिला असतील तर खरातची वरात निघणारच नाही, तर खरातला मला वाटतं की घोड्यावर बसून त्याचा भव्य स्वागत करतील आणि खरात हा खरा देव आहे म्हणून उद्या त्याच्या नावानं मंदिर जर बांधलं गेलं तर नवल वाटायला नको. पण साहेब तुम्ही म्हणताय की महत्त्वाच्या भूमिका असणार आहे पोटनिवडणुकांबद्दल? नाही, काँग्रेसची भूमिका त्या दोनही जागा राष्ट्रवादीकडे आहेत. आता राष्ट्रवादींची काय भूमिका आहे, कारण पवारांच्या घरामध्ये यापूर्वी सुद्धा 2-2 निवडणुका झाल्या आहेत. पवार वर्सेस पवार झाले नाहीत काय अशातला भाग नाही आहे. आणि त्यामुळं ज्यावेळेस आत्ता विलिनीकरणाचा विषय होता त्यावेळेस काय महाविकास आघाडीला विचारून तो विलिनीकरणाच्या संदर्भात काही भूमिका घेतली असं आम्हाला माहीत नाही किंवा आमच्याशी काही चर्चाही नाही. पण आता ज्या काही निवडणुका होत आहेत त्यामध्ये जर त्यांची भूमिका पक्षाची किंवा काल मी सुप्रियाताई सुळेंचं भाषण आपल्या वक्तव्य ऐकलं, आम्ही सुनेत्रा वहिनींच्या विरुद्ध कसा उमेदवार देणार असं ते म्हणाले. मग पवार साहेबांच्या वेळेस त्यांना ते सुचलं नाही का दुसऱ्या पवारांना? त्यामुळे ह्यामध्ये त्यांची भूमिका ही आम्हाला महाविकास आघाडी म्हणून मान्य नाहीच असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळं सोमवारी आम्ही बैठक का होईल त्यावेळेस आम्ही काय बोलू, परंतु जर तिथे राष्ट्रवादी पक्ष लढण्यास तयार नसेल तर काँग्रेसला त्या ठिकाणी उमेदवार उतरवण्याबाबत विचार करावा लागेल. ती चर्चा आम्ही करू. सर खरातबद्दल पुन्हा एकदा विचारतो. तुम्ही म्हटलं प्रभावशाली महिलांचे व्हिडिओ आहेत, त्यामुळे त्याच्या सुद्धा जीवाला धोका आहे असं म्हणावं का? कोणाच्या? खरातच्या. असा हे राज्यामध्ये ज्यांना ज्यांना भीती वाटते, ज्यांच्याकडून भीती वाटते त्याला संपवण्याचंच काम आतापर्यंत झालेलं आहे. त्यामुळं खरात हा जिवंत राहायला पाहिजेत, यासाठी त्याला Z+ सुरक्षा दिली पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. अधिवेशन आधी संपण्याच्या उंबरठ्यावर आलेलं आहे, पण विरोधी पक्षनेते अजूनही निवड झाली नाही. कधीपर्यंत ही निवड होणार नाही? ते आता जर खरात आतमध्ये गेले नसते तर आम्ही खरातलाच विचारलं असतं की नाहीतर ह्यांना पाठवलं असतं की तुम्ही जरा विचारून या मुहूर्त कोणता काढताय. त्याला कमाल आहे. आता विरोधी पक्षनेता द्यायची त्यांची नियतच नाही, त्यांची इच्छाच नाही. ते घाबरत आहेत. त्या बाकावर ते पद रिक्त ठेवून मन वाटेल त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कारभार करायचा आहे. त्यांना अंकुशच नको आहे, त्यांना छूट हवी आहे, खुल्ली सूट. काय करतील ते करू देत आम्हाला, आमच्यावर कोणाची बंधनच नको
आम्हाला कोणाला बोलण्याचा किंवा आम्हाला चेक देण्याचं कोणाची हिंमतच नको, त्या ठिकाणी ते माणूस, तो व्यक्ती किंवा ते पदच नको, अशी भूमिका जर असेल तर मला वाटतं की सरकारच्या प्रत्येक मंत्र्याच्या अंगणामध्ये एक बेशरमाचं झाड लावलं पाहिजे. आणि त्या बेशरमाचं झाड येते आमच्याकडे विदर्भी, ते झाडाचं नावच आहे बेशरम. त्या झाडाला पाणी देऊन रोज त्यांचं दर्शन, बेशरमाच्या झाडाचं दर्शन सरकारला घ्यायला लावलं पाहिजेत, म्हणजे सद्बुद्धी मिळेल. सर, अजित पवारांच्या बाबतीत जय पवारकडे काही सबूत आहेत असं रोहित पवारांनी दावा केलेला आहे. लवकरच पत्रकार परिषद घेऊन खुलासा करू. आनंददायक ही सत्यता पुढे आली पाहिजे. अजितदादांच्या मृत्यूच्या संदर्भात जी काही आता चर्चा, त्यातून काही गोष्टी घडत आहेत, पुढे येत आहेत. तर ब्लॅक बॉक्सच्या संदर्भातही ते जाळालं म्हणून होतं, ते सुरक्षित आहे म्हणतात, त्याच्याशी छेडछाड झाली म्हणतात. अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. परवा जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य होतं, विलिनीकरणाची चर्चा झाली आणि दादांचा विमान क्रॅश झाला. तर अशा अनेक शंकांना वाव आहे. काही लोकांना भीती वाटत होती, हे अशी चर्चा आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्या पक्षाच्या संदर्भात बोलायची गरज नाही. पण राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचा विमान क्रॅश होतो, त्यामुळं सत्यता पुढे आली पाहिजेत. आणि त्यासाठी जर आमची गरज असेल तर तिथे आम्ही त्यांना मदत करू. चर्चेमध्ये असं पण होतंय की जर का मोठ्या नेत्यांचं नाव पुढे येत आहे, हां? तर मोठ्या नेत्यांचं नाव ते म्हणतायत की आम्ही औषधाच्या मुद्द्याच्या माध्यमातून दोन वेळेस प्रश्न विचारले, पण मंत्र्यांकडनं दोन अधिवेशन झाले, उत्तर येत नाही. ते निर्धावले आहेत मंत्री, त्यांना भीती राहिलीच नाही. आता त्यांना मी सांगितलं ना, ते एकदम काय तर शब्द म्हणजे फार चुकीचा होईल किंवा ते असंविधानिक होईल. यांना फार सत्तेची गरमी, मस्ती यांच्या डोक्यात भिनली आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की हमारा कौन बाल बाका कर सकता है, हम कुछ भी करे. तो अशा आविर्भावात हे सर्व चालत आहेत. त्यामुळे त्यांना उत्तर दिलं काय, नाही दिलं काय, आमचं काही वाकळ होऊ शकत नाही, अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. शरद पवार साहेबांकडे काहीतरी व्हिडिओ क्लिप्स आहे आणि त्या पेन ड्राईव्ह मधून ते देणार आहेत आणि मोठा ब्लास्ट करणार. झालं ना, मी बोललो ना, त्याच्यावर आम्हाला माहिती नाही. मी बोललो ना त्याच्यात की ते जर काढत असतील, त्यांच्याकडे आहेत काही व्हिडिओ क्लिप आहेत त्या संदर्भात, तर पुढे आलं पाहिजे, ते दाखवलं गेलं पाहिजे. असा आहे सरकारचा निषेध. आता आम्ही संख्येने कमी आहोत. सभागृह बंद पाडावं कोणाचीच इच्छा नसते. प्रश्न सुटावे, पण प्रश्न सोडवत असताना प्रश्न मांडल्यावर त्याची उत्तरं जर समर्पक येत नसतील, समाधानकारक उत्तर जनतेला मिळत नसेल, आम्हाला मिळण्यापेक्षा जनतेला, तर मग काय करणार. शेवट या सरकारचा निषेध करणं आणि सरकारचा निषेध करून बाहेर पडणं, सभात्याग करणं, हा एक तो निषेधाचाच भाग आहे आणि सरकारच्या नामुष्कीचा सुद्धा भाग आहे, असं मी म्हणतो. सर, एक हिंदी में मेरा जीवाला भ्रष्टाचार है, अशोक खराब इस तरीके से उनके ऊपर कई आरोप लगे हैं. क्या कहना चाहते हैं कि उनके पास 56 वीडियोस नहीं, 56 वीडियो मिले हैं, उसमें बहुत सारे वीडियो विवादास्पद है. महिलाओं के शोषण के साथ में भी वो कुछ दिखाया है, ऐसा सुनने में है. सच्चाई पुलिस को मालूम है. पर ये जो इस तरह के लोग बुआबाजी करके भगवान का नाम लेकर और लोगों को बेवकूफ़ बनाते हैं और ये खुद को शास्त्रज्ञ के ज्योतिष शास्त्रज्ञ कहते हैं. मतलब मुझे तो ये लगता है कि इस तरह के लोगों को जो आगे बढ़ावा मिल रहा है पूरे हिंदुस्तान में, तो ये सरकार की कृपा भी है. ये ऐसे भोंदू लोग, डुप्लीकेट लोग, जिसके भगवान के नाम से लोगों को मूर्ख बनाने का काम करते, इसमें राजनीति लोग भी इसमें ज़्यादा बलि चढ़ते हैं. अब जो वीडियो आए हैं सामने, उसमें से तो एक भी ये दिख रहा है कि हमारी महिला आयोग के अध्यक्ष उनके पैर को धोते हुए दिख रही, पैर को पानी से धोते हुए दिख रही थी. अब ये जैसे अंधश्रद्धा के ऊपर जो लोग विश्वास रखते हैं, वो महिलाओं को न्याय दे सकेंगी क्या? महिलाओं को न्याय मिलेगा क्या यहाँ के महाराष्ट्र के? तो हमारी मांग थी कि ऐसे विकृत आदमी के ऊपर भरोसा रखने वाले जो भी है, उनकी कार्रवाई होनी चाहिए. उसके साथ हमारी महिला आयोग के अध्यक्ष उनके दिख रही है, उनको उस पद पर आसीन रहने का कोई अधिकार नहीं है.
उनको रिजाइन करना चाहिए, मुख्यमंत्री ने रिजाइन लेना चाहिए। महाराष्ट्र में सर महिलाएं सुरक्षित नहीं है। अहिल्यानगर में हमने देखा कि 16 साल की बच्ची पर एसिड अटैक हुआ है, क्या कहना है? नहीं, वो देखिए छोटी बच्ची थी, 6वीं क्लास की, 11-12 साल के बच्चे के ऊपर जो है वो ये हमने हाउस के अंदर में ये एसिड हल्ला जो हुआ था उसका बड़ा उसका मुंह में पूरा चेहरा जल गया है। अब उसका फ्यूचर भविष्य बहुत ही अंधकारमय है। उसको प्लास्टिक सर्जरी वगैरह करके उसको ठीक से ट्रीटमेंट करने की आवश्यकता है। करोड़ों रुपए का खर्चा है, तो सरकार ने इस पूरा खर्चा उठाना चाहिए और आरोपी को तुरंत पकड़ना चाहिए। कानून व्यवस्था की तो धज्जियां उड़ चुकी है। छोटे छोटे बच्चियां भी आज सुरक्षित नहीं है। महाराष्ट्र तो पूरा महिला सुरक्षित है ना, बच्चियां सुरक्षित है। खुलेआम महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहा है, आज भगाया जा रहा है। एक घर में देखा आपने, बीड़ जिले के अंदर में एक विवाहित स्त्री को उसके मिस्टर के सामने, पति के सामने ही उठाकर लेके गए और उसके साथ में व्यभिचार करके फिर एक चौराहे पर बांध के रखा गया था। तो इसकी शर्म जरा गृह विभाग क्या कर रहा है? सोया है क्या? पुलिस क्या कर रही है? पुलिस का डर निकल चुका है क्या? अब पुलिस के डर क्यों निकला है? क्योंकि पुलिस हफ्तेखोरी में ज्यादा व्यस्त हो चुकी है, जनता को लूटने में ज्यादा व्यस्त हो चुकी है। इसलिए जनता में डर जो था वो डर निकला है। इसलिए ये क्रिमिनल लोग और क्राइम पूरे महाराष्ट्र में बढ़ा है। सर, शक्ति कायदा एक तरफ में पारित किया है, बाद में उसका उपयोग नहीं हो रहा है।